36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. संस्कृती आणि धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. संस्कृती ही प्रवाही असली पाहिजे, नव्या चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, परंतु आजची परिस्थिती पाहता खरंच हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. आज भाषेचा स्तर खूप खालावलेला आहे. सोशल माध्यम आणि राजकारण यात तर भाषेची पातळी अगदी खालच्या पातळीवर आहे. एकमेकांची उणीधुनी काढणे म्हणजेच राजकारण नाही. आजचं राजकारण आणि समाजकारण देखील शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं राहिलं नाहीये, असं प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांनी केलंय. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा येवला आयोजित पहिले मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज सकाळी शिक्षणाधिकारी योजना भगवान फुलारी यांच्या हस्ते मर्चंट बँक हॉल येथे झालंय. या कार्यक्रमात नीरजा बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्यात, माझं नाव नीरजा आहे. मी माझ्या नावापुढे कोणाचंच नाव लावत नाही. मी हीच माझी ओळख आहे. स्त्रियांनी स्वतःची ओळख निर्माण करा, तर स्त्री पुरुष समानता यायला वेळ लागणार नाही, असंही त्या म्हणाल्यात. आजच्या स्त्रीने कुणाचाही आधार शोधू नये, स्वतः स्वयंपूर्ण व्हावं. आपलं संरक्षण आपणच करावं, कारण आपल्याशिवाय आपले रक्षण दुसरे कोणीही उत्तम प्रकारे करू शकणार नाही. आपण आतापर्यंत ऐकत वाचत आलो आहे की सावित्रीने हुशारीने उत्तरे देऊन यमापासून पती सत्यवानाचं प्राण परत मिळवले. मग स्त्रिया वटसावित्री पौर्णिमा व्रत करतात. मला तर वाटते स्त्रीने पुरुषाचे प्राण परत मिळवले, त्यामुळे पुरुषांनीच वटसत्यवानाचे व्रत का करू नये, असं प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांनी केलंय. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक भगवान फुलारी यांनी साहित्यिक यांच्याविषयी बोलताना, साहित्यिक आणि कलाकार हे अमर असतात. साहित्य आणि कलेच्या माध्यमातून ते अमर होतात, बाकीचे मर्त्य आहेत. तानसेन ऐकायला मिळाले नाहीत, परंतु आत्ताचे कलाकार यांनी निर्माण केलेली साहित्य किंवा कला चिरकाल जतन करता येते. ते अजरामर असते. मृत्यू आहे म्हणून शिक्षण पद्धती आहे, शिक्षण व्यवस्था आहे, असं ते म्हणालेत. शहरातील एमको बँक या सभागृहात संपन्न झालेल्या साहित्य संमेलनामध्ये आजच्या पहिल्या सत्रात सकाळी 10 वाजता पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हा परिषद योजना शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांच्या हस्ते झालंय. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार आबा महाजन, गट शिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय, सेक्रेटरी डॉक्टर महेश्वर तगारे, येवला मर्चंट बँक व्हाईस चेअरमन सुहास भांबारे हे मान्यवर उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात सकाळी 11 ते 2 दरम्यान लेखक आपल्या भेटीला हा कार्यक्रम झालाय. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक गोतू पाटील होते. कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आणि कवी आबा महाजन, प्रथितयश कवी आणि आकाशवाणी नाशिकचे माजी संचालक उत्तम कोळगावकर, ज्येष्ठ कवयित्री आणि कथाकार नीरजा, सुप्रसिद्ध उर्दू आणि हिंदी साहित्यिक एम मुबीन यांनी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. तिसऱ्या सत्रात दुपारी 3 वाजता कवी अटल बिहारी वाजपेयी काव्य करंडक काव्य स्पर्धा संपन्न झाली आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवयित्री आणि कथाकार नीरजा उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी लक्ष्मण बारहाते यांनी, प्रास्ताविक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी केलंय. शहराला साहित्य नाट्यकलेचा ऐतिहासिक वारसा असून येथील स्वर्गवासी सतीश कानडे आणि त्यांच्या पत्नी शकुंतला कानडे यांनी सलग 35 ते 40 वर्ष नाट्य संस्थेच्या माध्यमातून तालुक्याला मोठा ठेवा दिलाय. या साहित्य संमेलनात त्यांचा उल्लेख केल्याशिवाय संमेलनाला पूर्णत्व प्राप्त होणार नाही, असा कानडे दाम्पत्यांचा आवर्जून उल्लेख करण्यात आलाय. या संमेलनात प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे, योगेंद्र वाघ, गझलकार सचिन सताळकर, कवी रतन पिंगट, शिवाजी भालेराव, शंकर अहिरे, शरद पाडवी, बाळासाहेब हिरे, सुनील गायकवाड, अजित शेख, सुवर्णा चव्हाण आदींसह शहरातील विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नित्य नवी तू पायी स्वप्ने साकाराया यत्न करी, सूर्यफुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी. वाहत येवत समृद्धीच्या नद्याच सगळ्या खळाखळा, या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लावटिळा. पुढे बघा, काट्यांमधल्या वाटांमधून चालत जा तू पुढे पुढे, या वाटामग अलगद नेतील पाऊस भरल्या नभाकडे. मध्ये जवळजवळ 15, 20, 25 कवी झालेले आहे आणि लिहिणारे तर आहेच. जेव्हा मी लिहित होता त्यावेळी हा असा काही वातावरण नव्हता. तो मराठी तो सोडा, उर्दूमध्ये सुद्धा नाही होता. पण
पण उर्दू म्हणजे तिकडे काय उर्दू भाषेत आहे. मी भव्यता आलेली आहे असं मी म्हणेन. नगर जिल्हा असू दे किंवा नाशिक जिल्हा असू दे, या सगळ्या जिल्ह्यातली ही एक वेगळी आणि एक आपण म्हणूया असं की अनेक लेखक इथे होऊन गेलेले आहेत, ज्या लेखकांचं साहित्यिक योगदान इतकं मोठं आहे की मला कल्पना नाही आपल्या किती आजच्या मुलांना किंवा आज आपल्या माझ्याबरोबर मोठ्या झालेल्या या सगळ्या माझ्या समवयस्कांना सुद्धा माहिती आहे. म्हणजे मनमाड हे जंक्शन रेल्वे जंक्शन म्हणून ओळखलं जायचं आणि त्यावेळेला सगळे जे साहित्यिक तिथे यायचे म्हणजे ग्रेस, बाबा बोरकर, कुसुमाग्रज यांच्यापासून सगळे दिग्गज त्यावेळेला आमच्याकडे तिकडे यायचे आणि त्याच्यामध्ये ही सगळी मंडळी त्यावेळेला नवीन लिहायला लागलेली. मला आठवतं उत्तम कोळगावकर, मी कविता करायला लागले की उत्तम कोळगावकरांची एक पण तरी आपण तुम्हाला काही प्रश्न असेल तर नंतर मी घेईन. मी 10 मिनिटं बोलते आणि मग आपण काय करूया, कारण वेळ होतोय जेवायला, सगळ्यांना भूक लागली असं. मला एवढंच सांगायचं आहे की आज आम्ही ज्या स्त्री पुरुष समानतेविषयी माझी कविता आहे ती आश्वासक चित्र ही कविता स्त्री पुरुष समानतेविषयी बोलते आणि न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिस पटेल, येवला.